नमस्कार, मी उज्ज्वला शॉरेस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दोन पदार्थांची रेसिपी दाखवणार आहे, कोंबडी वडे आणि काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही। हे कोंबडी वडे ना मोस्टली चिकन सोबत खाल्ले जातात, चिकनची ग्रेव्ही आणि रश्श्यासोबत। पण आज मी तुम्हाला काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही दाखवणार आहे, त्याच्यासोबत सुद्धा खूप सुंदर लागतात हे कोंबडी वडे। जे व्हेजिटेरियन आहेत, प्युअर व्हेजिटेरियन, त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे। म्हणजे तुम्ही हे कोंबडी वडे कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत किंवा काळ्या वाटाण्याच्या ग्रेव्हीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत असं तुम्ही करून खाऊ शकता। सकाळच्या ब्रेकफास्टला म्हणा, दुपारच्या लंचला म्हणा किंवा रात्रीच्या डिनरला हे सगळं करून खाऊ शकता। म्हणून मी आज या दोन तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, कोंबडी वडे बनवण्यासाठी मी इथं 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा मूग डाळ घेतलेली आहे। ही आता खरपूस भाजून घ्यायची आहे। इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप हे पण घेतलेलं आहे। हे पण त्या डाळीनंतर चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे, ते थोडंसं गरम झालं की या तिन्ही डाळी ह्याच्यात घालायच्या आहेत आणि बारीक गॅसवर खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। हे बघा, डाळी आता खमंग अशा भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ह्याच पातेल्यामध्ये हे धने आणि बडीशोप हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा, धने आणि बडीशोप पण चांगलं खरपूस भाजलेलं आहे। हे पण आता थंड करायला काढून ठेवूया। हे बघा, त्या कोंबडी वडे सोबत खाण्यासाठी मी इथं काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही करत आहे। हे 1 वाटी काळे वाटाणे मी स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते रात्रभर, ते आता परत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात भरपूर पाणी घालून कुकरला लावायचे आहे। तर नेहमीपेक्षा 1-2 शिट्ट्या जास्त लावायच्या आहेत, कारण काळे वाटाणे जरा थोडेसे शिजायला वेळ लागतो, कडक असतात थोडेसे, म्हणून तर मी या कुकरला लावून शिजवून घेत आहे। बघा, हे डाळी आणि हे धने आणि बडीशोप थंड झालेले आहेत। आता हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया। हे बघा, अशी एकदम बारीक अशी पूड करायची आहे। बघा, कोंबडी वड्याचं पीठ मळण्यासाठी मी इथं 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्या अर्धी वाटी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि 1.5 वाटी हे गव्हाचं पीठ आहे। तर ह्याच्यात हे बघा, 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे। बघा, इथं एक मोठा कांदा मी चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे, ह्या पिठात घालायचं आहे। हे मिक्सरला लावलेलं जे आहे ते पण ह्याच्यात सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, असं सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात ना गरम पाणी ओतायचं आहे, थोडं थोडं करून असं घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे। गरम पाणी ओतून हे पीठ मळलं ना की छान वडे असे फुलतात, लवकर ते पीठ फर्मेंट होतं आहे, म्हणून गरम पाण्यातच हे पीठ मळायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे, असं छान मऊसूत पीठ मळायचं आहे। आता आपण हे झाकून ठेवूया, अर्धा तास झाकून ठेवत आहे। खरं तर हे जास्त, जितका वेळ जास्त तुम्ही झाकून ठेवाल ना तितका वेळ पीठ छान असं फर्मेंट होतं आहे आणि वडे चांगले मऊ असे होतात आणि टम्म फुगतात। काळ्या वाटाण्याची आपण ग्रेव्ही करणार आहोत, त्याचा मसाला आता करायचा आहे। हे बघा, एक मोठा कांदा असा चिरलेला आहे, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, हे बघा 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही सुकं खोबरं घेणार असाल तर सुकं खोबरंही घेऊ शकता। मसाला भाजण्यासाठी इथं मी 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे, त्याच्यात आता तेल तापलं की हा कांदा आधी भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजत आला की हे टोमॅटो घालून चांगले परतून घ्यायचे आहे। कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर ह्याच्यात या 4 लाल मिरच्या
कलरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. हे 5 काजू ते घालायचे आहेत. आणि हे ओलं खोबरं हे घालायचं. हे आलं लसूण हे पण घालायचं आहे. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेलात. बघा मसाला चांगला असा भाजून घेतलेला आहे. आता हा आपण थंड करायला काढून ठेवूया. बघा मसाला आता थंड झालेला आहे. मी मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे. आता हा आपण एकदम बारीक वाटून घेऊया. बघा असं एकदम बारीक स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. इथं मी ग्रेव्ही करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 3 पळी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं तापलं की हा मिक्सरला वाटलेला सगळा मसाला घालायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. तेलात असा चांगला परतून घ्यायचा आहे. ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा इथं मी 2च चमचे ते शिजवलेले काळे वाटाणे घेतलेले आहेत. ते आपण थोडेसे मिक्सरला लावून घेऊया. त्याच्याने ग्रेव्ही खूप छान होते. वाटाण्याची अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा अशी. आता ही या मसाल्यात घालूया. हे बघा आता ही पेस्ट केलेली ह्याच्यात घालायची आहे सगळी आणि परतून घ्यायची आहे. ह्याच्याने ग्रेव्हीला दाटसरपणा येतो. चांगलं आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ते काळे वाटाणे शिजवलेलं पाणी आहे ना ते मी गरम करून घालत आहे. हे बघा असं. आणि चांगलं एक 5 मिनटं जरा उकळी येऊ देऊया. हे बघा असं. काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. हे बघा छानपैकी कशी दाटसर झालेली आहे बघा अशी. आता सगळ्यात शेवटी ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे. हे बघा किती छान झालेली आहे. हे तुम्ही भाकरीबरोबर, वड्याबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अशी दाटसर करायची म्हणजे सगळ्याबरोबर खाता येते. पीठ ते वड्यांचं झाकून ठेवलेलं हे बघा कसं छान असं मुरलेलं आहे. आता आपण हे छोटे छोटे गोळे करून घेऊया. बघा ह्याच्यातले असे छोटे छोटे एवढे एवढे गोळे. तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर मोठे करू शकता. हे असे छान गोळे करून ठेवायचे. हे बघा हे बघा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. बघा असे गोळे करून घेतलेले आहे आणि हे बाकीचं पीठ असं झाकून ठेवायचं आहे. हे बघा इथं मी पोलपाट घेतलेलं आहे. त्याच्यावर हे प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वडे थापण्यासाठी. हे बघा असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर एक असा गोळा ठेवायचा आहे आणि चांगला असा हे बघा असं गोल गोल हे बघा असं थापून घ्यायचं आहे हाताने. थोडासा जाडसर ठेवायचं आहे. एकदम पातळ करायचं नाही, नाहीतर मग ते फुगत नाहीत आणि मऊ होत नाहीत, कडक होतात. थोडासा किंचितसा जाडसर असा ठेवायचा आहे. बघा माझा वडा थापून झालेला आहे. मी मध्ये होल केलेला आहे. जेव्हा वडा फुगतो ना तेलात तेव्हा हा होल केल्यावर ना खूप छान दिसतो, म्हणून मी होल केलेला आहे. तुम्हाला प्लेन करायचं असेल तर तुम्ही प्लेनही करू शकता. वडे तळण्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे. चांगलं तेल कडकडीत तापलेलं आहे. तर हळूच हा वडा असा सोडायचा आहे. हे बघा कसं छान फुगलाय. आता हा पलटी करूया. हे बघा छान असा फुगलेला आहे.
आता आपण हा काढून ठेवूया एका जाळीवर. परत आता तुम्हाला दुसरा वडा दाखवते थापून. हे बघा, थोडंसं तेल लावायचं आणि एक असा गोळा ठेवून असं चांगलं बोटांनी असं पसरवून घ्यायचं आहे. असा गोल थापलाय आणि मध्ये थोडंसं होल करत आहे. दुसरा सुद्धा वडा तळून घेऊया. हे बघा, हे बघा कसे टम्म असे फुगतायत. आता आपण पलटी करूया. हे बघा, चांगले फुगलेले आहेत. अजून एक वडा दाखवते. हे बघा कसे छान टम्म फुगतायत. हे बघा, हे बघा छान असं फुगलेलं आहे. आता आपण हा पलटी करून घेऊया. हे बघा, अजून एक वडा दाखवते कसा टमटमीत फुगलेला आहे. आता आपण हा पलटी करूया. हे बघा, अजून एक वडा दाखवत आहे. हे बघा कसा टम्म असा फुगलेला आहे तेलात घातल्या. हा पण आता हे बघा पलटी करूया. हे बघा, अजून एक वडा कसा टमटमीत असा फुगलेला आहे. अजून एक टम्म फुगलेला आहे. एक वडा कसा टम्म फुगलाय बघा. बघा अजून एक कसा टम्म फुगलेला आहे. हे बघा, आता मी ताट वाढायला घेत आहे. हे बघा कशी ग्रेव्ही झाली. ही अशी थिक अशी ग्रेव्ही करायची, म्हणजे हे कशाबरोबरही खाता येते. भाकरी, चपाती, पुरी. आणि आता मी कोंबडी वड्यांसोबत देत आहे. हे बघा, अशी छान अशी ग्रेव्ही करायची आहे. ह्याच्यासोबत खाण्यासाठी हे आहेत कोंबडी वडे. हे बघा, हे असे कोंबडी वडे आणि हे काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही. बघा, हे मी आता टिफिनला देण्यासाठी हे सगळे वडे तळलेले आहेत. हे बघा कसे टम्म सगळे असे फुगलेले आहेत. हे बघा, हे बघा, आता मी टिफिनला हे सगळे वडे देत आहे. दोन गोष्टी शूट झालेल्या नाही आहेत, त्याच्याबद्दल सॉरी म्हणत आहे सगळ्यांना. तर ते तुम्हाला मी आता सांगत आहे. मसाला चांगला भाजल्यानंतर ना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चटणी टाकायची आहे 1 चमचा. आणि त्याच्यानंतर हळद, कसुरी मेथी, हे मीठ, हे सगळं टाकल्यानंतर ना शिजवलेले काळे वाटाणे घालायचे आहेत. तर लाल तिखट आणि काळे वाटाणेचं शूट झालेलं नाही आहे, तर ते तुम्ही नक्की ते लक्षात घ्या की मी कधी कधी केलेलं आहे ते. तर त्याच्याबद्दल खूप खूप सॉरी म्हणत आहे मी सगळ्यांना. तर मग कशी वाटली काळ्या वाटाण्याच्या ग्रेव्हीची रेसिपी आणि कोंबडी वड्यांची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.